आम्हाला सगळ्यांना बनवत आहे आणि तो आज आमची भेट घेत आहे। यशायाचा 9वा अध्याय 6वं वचन, कांदेव नाही का, कारण आम्हासाठी बाळ जन्माला आहे। नेहमी ऐकतो आम्ही वचन, आज नव्याने तो बोलत आहे, कारण आम्हासाठी बाळ जन्माला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सर्वज्ञ पिता, शांतीचा अधिपती म्हणते, त्याला शांतीचा अधिपती म्हणते। पहिले पेत्र याचा 3रा अध्याय 11वं वचन, पहिले पेत्र याचा 3रा अध्याय 11वं वचन, त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे, त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे, त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग अवलंबावा। पुढे योहानाचा 14वा अध्याय 27वं वचन, योहानाचा 14वा अध्याय 27वं वचन, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जग जसे देते तसे मी तुम्हाला देत नाही, जग पण शांती देतं। तुम्ही असं मेडिटेट करा, हे करा, ते करा, मग तुम्हाला शांती प्राप्त होईल। सायकोलॉजिकली तुम्ही असं वागा, तसं वागा, मग तुम्हाला शांती प्राप्त होईल, असं ही जग देतं। अनेक गोष्टींमध्ये आनंद मिळेल, तुम्हाला हे मिळेल आणि मग तुम्हाला शांती प्राप्त होईल, ॲश्युरन्स तुम्हाला खात्री मिळेल, मग तुम्हाला शांती प्राप्त होईल। अशाही गोष्टी जग देते तसं मी देत नाही, हे जग देतं। तो जग देते तसे मी देत नाही। तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका। पुन्हा मत्तई याचा 11वा अध्याय 28वं वचन, मत्तई याचा 11वा अध्याय 28वं वचन, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन। तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन। आता शांती म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या शांतीसाठी असणाऱ्या व्याख्या, शांतीबद्दल असणारं मत, पीस, शांती म्हणजे पीस, त्याच्याबद्दल असणारं प्रत्येकाचं मत वेगळं आहे। आता राष्ट्राची व्याख्या बघितली तर ती राष्ट्राची व्याख्या वेगळी आहे। राष्ट्र काय म्हणतात, अनेक राष्ट्र त्यांची शांतीबद्दलची, पीस बद्दलची व्याख्या काय आहे, युद्ध नाही आहे, शत्रू चाल करून येत नाही आहे, दुष्काळ नाही आहे, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, किंवा कोणते भूकंप नाही आहेत, अघटित कोणत्या घटना नाही आहेत, आर्थिक सुबकता आहेत, आर्थिक प्रॉस्पेरिटी भरपूर भरभराट आहेत, राष्ट्राचे उत्पन्न वाढलेलं आहे, म्हणजे देशामध्ये शांती आहे। राजकारणी लोकांचा धुमाकूळ नाही आहे, सगळे राजकारणी लोकांच्या, लीडरच्या, अधिपतीच्या अधीन सगळे देशवासी आहेत, म्हणजे शांती आहे। संप नाहीये, कुठं मोर्चे नाहीये, म्हणजे काय आहे, शांती आहे। असं राष्ट्र, असे देश म्हणतात, त्यांच्या दृष्टीने शांतीची व्याख्या अशी आहे। कुटुंब काय म्हणतं, फॅमिलीज काय म्हणतात, घरात भांडण तंडा नाहीये, भरपूर पैसा आहे, कर्ज नाहीये, रोग आजार नाहीये, कोणी मागुणाच्या मारामाऱ्या नाही, कोर्टाची प्रकरण नाही, म्हणजे शांती आहे। जुन्या करारात सांगितलेले आहे, जुन्या कराराचा जर आपण अभ्यास केला त्याच्यानुसार परमेश्वराचे सगळे आशीर्वाद आहेत आणि शाप नाही। आर्थिक, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक सगळे आशीर्वाद आहेत आणि कोणते शाप, कर्सेस नाही आहेत। देवाबद्दल चांगला संबंध आहे, सलोख्याचं नातं आहे, म्हणजे शांती आहे। आम्हाला काय वाटतं, आम्हाला असं वाटतं पैसे आहेत, आम्हाला प्रिय वाटणाऱ्या व्यक्ती जवळ आहेत, रोग नाही, आजार नाही, भांडण नाही, तंड नाही, कुणाची बडबड नाही, त्रास देणं नाही, कामावर कुणाचं त्रास देणं नाहीये, सुरळीत कामकाज चालू आहे, प्रत्येक गोष्टीत यश मिळत आहे, बँक बॅलन्स भरपूर आहे, आरोग्य आहे, प्रिय असणाऱ्या व्यक्ती सदैव आसपास आहेत, ते जाण्याची, ते फितुरी करण्याची भीती नाहीये, कोणतं कोर्टाचं प्रकरण नाही, शेताच्या बाजाराचा काही त्रास नाही, स्वतःचं घर आहे, स्वतःच्या सगळ्या गोष्टी उत्तम आहेत, कुणाची किरकिर नाहीये, सुंदर निसर्गाचा सहवास आहे
आणि प्रियजनांचा सहवास आहे, सगळ्या गोष्टींची मुबलकता आहे, किरकिर नाही, शांती आहे. मला अजून काय पाहिजे? शांती आहे. पण ही स्थिती कायमच राहील असं नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पैसा आज आहे उद्या नाही, आरोग्य आज आहे उद्या नाही, प्रेम करणारे लोक आज आहेत उद्या नाही, आज जीव लावतात उद्या ते बदलतील सांगता येत नाही, आज पुढे पुढे करणारे लोक उद्या विरोधात उठतील सांगता येत नाही, आज घर आहे उद्या काय होईल काय सांगता येत नाही. म्हणजे कोणत्याच गोष्टीची शाश्वती नाही हे प्रत्येक व्यक्तीला माहिती. आणि कोरोना तर खूप मस्त शिकवून गेलाय, खूप भारी शिकवून गेलाय की कोणत्याच गोष्टीबद्दलची खात्री नाही. आणि हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की हे सत्य आहे. आणि म्हणून कवी पण कविता करतात, लोक लेख लिहितात, म्हणी तयार होतात की आज सुख आहे उद्या दुःख आहे, जीवन हे असंच आहे, सुखादुःखाचे धागे आहेत. हे असे अनेक विचार बाहेर येतात. सतत लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत. म्हणजे कशाची शाश्वती नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे शांतीची शाश्वती नाहीये, शांतीचा आश्रयच नाहीये, खात्री नाहीये. म्हणजे जग जे देते ते मी देत नाही असं येशू ख्रिस्त म्हणतोय. मग येशू ख्रिस्त काय देतो? कोण आहे तो? माझ्या प्रियांनो, त्याला म्हटलंय शांतीचा दूत, प्रिन्स ऑफ पीस. खरंच तो शांतीचा अधिपती, तो खरंच शांतीचा राजकुमार आहे. यशा 9:6 परत वाचू. कारण अम्मासाठी बाळ जन्मला, अम्मास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता व शांतीचा अधिपती म्हणतील. म्हणजे त्याच्याच अधिकारामध्ये शांती, शांती त्याच्यापासूनच आहे. आणि त्याच्यापासून मिळणारी शांतीच कायम टिकते. कारण तो म्हटलाय, जसे जग देते तसे मी देत नाही. जगामध्ये आम्ही राहतो, अवतीभोवती बघतो, लहानपणापासून तर आतापर्यंत किती अनुभवलंय, कुठे फिरलंय, कुठेही गेलंय, काही झालं तरी हे खात्री आहे की शांती कायम राहत नाही. जगापासून नाही, वस्तू, व्यक्ती, पैसा, सौंदर्य, आरोग्य, शरीर सगळं कायम राहत नाहीये, काही शाश्वत नाही. हे सगळं माहिती आहे. गडबड गोंधळ कंटिन्यू काय. आज आत्ता हसलो तर कोणत्या क्षणाला रडू काहीच सांगता येत नाही. आत्ता रडलं तर कोणता तरी आनंदाचा क्षण समोर माहित नाही, तो आनंद टिकलच काहीच माहिती नाही. तोच आनंद दुःख देऊन जाईल माहिती नाही. प्रिय व्यक्ती म्हणतो, तीच व्यक्ती कधीतरी नाशाचं कारण होईल काही सांगू शकत नाही. तीच व्यक्ती नंतर आपला सोड घेईल काही सांगू शकत नाही. खात्रीच नाही, जगाची खात्रीच देऊ शकत नाही. हे सत्य आणि कटू सत्य माझ्या प्रियांनो, कटू सत्य. आणि या स्थितीमध्ये जिवंत देव येशू ख्रिस्त तो तुम्हाला सांगतो की तो शांतीचा अधिपती. आणि तो जे देतो ते जग जसे देते तसे मी देत नाही. तो खात्रीने सांगतो, कारण तो जगाचा निर्माण करताय. तो यावे परमेश्वर, अनंत अनादि देव, सगळ्या दुनियाचा निर्माण करता, जगाचा निर्माण करता, हजारो गॅलेक्सी युनिवर्स निर्माण करणारा परमेश्वर, पिता पुत्र पवित्र आत्मा, द लॉर्ड जीसस क्राइस्ट, येशू, तो आम्हाला खात्रीने सांगतो. माझ्या प्रियांनो, योहान 10:10 मध्ये स्पष्ट परमेश्वराने सांगितले, येशू ख्रिस्ताने सांगितलेलं की मी काय करण्यासाठी आलेलो आहे? जीवन देण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी आलेलो आहे. सैतान हा घातपात करण्यासाठी आलेला आहे, तो शांती देण्यासाठी आलेला आहे, तो रिस्टोर करण्यासाठी आलेला आहे, तो आनंद देण्यासाठी आलाय. आदम हवेची निर्मिती देखील त्यानं आनंद देण्यासाठी केली. त्यांना निर्माण केलं, स्वतःचे अधिकार त्यांना दिले. जसे स्वतः अधिकारी आहे तर स्वतः सगळ्या युनिव्हर्सवर सत्ता आहे, तशी त्यांनी पृथ्वीवर त्यांची सत्ता प्रस्थापित केली.
सगळ्या निसर्ग, सगळे प्राणी, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात दिल्या आणि पती पत्नी निर्माण करून त्यांनी म्हटलं, जा बहुगुणित व्हा, भरपूर लेकरं निर्माण करा आणि पृथ्वी व्यापून टाका, आनंद करा. आनंद करण्यासाठी त्यांना निर्माण केलं. फक्त एकच आज्ञा दिली, त्या झाडाचं फळ खाऊ नका. आणि त्याने ती आज्ञा मोडली आणि पाप आलं. आणि पाप आणि परमेश्वर एकत्र राहू शकत नाही, नातं तुटलं गेलं. पण त्याच ठिकाणी परमेश्वराने त्याला परिस्थिती, तुझं सीड, स्त्रीचं सीड म्हणजेच परमेश्वरापासून तिच्या उदरात राहिलेला येशू ख्रिस्त, त्याच ठिकाणी अभिवचन दिलं. तो या सैतानाचं, या मृत्यूचं, या पापाचं डोकं ठेचल. तो मृत्यूंजय ख्रिस्त, येशू ख्रिस्त स्वतः जगात आला आणि त्यानं स्वतःला आम्हासाठी दिलं. माझ्या प्रियांनो, तो आम्हासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला. हा आमचा विश्वास ज्यावेळेला आम्ही करतो आणि त्याला आमच्या अंतःकरणात घेतो, नीट लाईव्ह लक्ष देऊन ऐका, त्याला आमच्या अंतःकरणात घेतो, त्यावेळेला तो आमच्यामध्ये येतो, त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो, आमचा जुना मनुष्य मरतो आणि तीच विश्वासाची कृती आम्ही सगळ्यांच्या समोर करतो. त्यालाच बाप्तिस्मा म्हणतो, धर्मांतर नाही. येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी आले नाही. वेळोवेळी मी तुम्हाला सांगते, प्रेषितांची कृत्यामध्ये म्हटलेलं आहे 17व्या अध्यायामध्ये की तो धर्म स्थापन करण्यासाठी आलेला नाही. 11व्या अध्यायात लक्षात घ्या, तो धर्म स्थापन करण्यासाठी आले नाही. तर तो, हे लोक कोण? तर हे लोक कोण आहे? तर हे ख्रिस्ताला फॉलो करणारे ख्रिस्ती लोक, म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव पडलं. ख्रिस्ताला फॉलो करणारे, अनुसरणारे, म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव पडलं. कोणताही धर्म स्थापन करण्यासाठी तो आला नाही, तो देवादी देव आहे. मग बाप्तिस्माची कृती काय? मी सगळ्या जगासमोर करते. माझ्यातला जुना मनुष्य मेलेला आहे आणि माझ्यामध्ये ख्रिस्त उठला आहे. ज्याला मी स्वीकारले तो माझ्यामध्ये आहे, तो माझ्यामध्ये जगतो. मी नव्हे तर तो माझ्यात जगतो. माझा जुना स्वभाव, जुनी स्मिता, जुनं सगळं जीवन संपलेलं आहे. माझ्यामध्ये फक्त ख्रिस्त आहे आणि येशू ख्रिस्त माझ्या, तो माझ्या ठाई जगतो. माझ्या प्रियांनो, ही विश्वासाची कृती म्हणजे बाप्तिस्माची, जी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये आम्ही करतो. आणि ज्या वेळेला आम्ही हे म्हणतो, त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो, त्या वेळेला तो आमचा ताबा घेतो. तो शांतीचा देव आहे, तो शांती निर्माण करणार आहे, तोच शांती आहे, तोच शांतीचा अधिपती आहे आणि तो आमच्यामध्ये राहतो. खूप मोठ्या गुढ गोष्टी आज परमेश्वर आम्हाला उलगडून सांगत आहे. आम्ही सतत बोलतो, ऐकतो. मग वेदना, दुःख, निराशा, आजार हे आमच्या जीवनात येणारच नाही का? एकदा त्याला स्वीकारल्यानंतर, तो एकदा आल्यानंतर हे येणारच नाही का? हो, येणार. आम्ही जीवन जगत आहोत. सैतानाचं अधिपत्य आहे, सैतान वावरत आहे, लोकांमधून वावरत आहे, सगळ्या गोष्टींमधून वावरत आहे. सगळ्या ह्याच्यातून सैतान त्रास देत आहे त्याच्या लेकरांना. ह्या सगळ्या गोष्टी येणार, कारण तो काय करण्यासाठी आलाय? घात, पाप आणि नाश करण्यासाठी. यशामध्ये आपण 54 मध्ये वचन वाचतो, 17वं वचन वाचतो. त्याच्या आधी 16वं वचन वाचायला पाहिजे. 17वं वचन वाचतो, माझ्या विरोधात तयार केलेलं कोणतं हत्यार माझ्या विरोधात चालणार नाही, पण तुझ्या विरुद्ध हत्यार तयार केलं जाईल म्हटलंय 16व्या वचनात. लक्षात घ्या, ते हत्यार तयार करणारा मीच आहे. तो हत्यार जो तयार करतो त्याला निर्माण करणारा मीच आहे. यशा 45 मध्ये देखील सांगितलेलं, अरिष्टाचा उत्पादक, शांतीचा निर्माण करता मी परमेश्वर आहे. अरिष्ट येणार, संकट येणार, परंतु तरी देखील आमची शांती जाणार नाही. का? कारण शांतीचा देव आमच्यामध्ये आहे. तो स्वतः शांती आहे, तो आमच्यामध्ये आहे. मग हे कसं घडतंय? हे कशा पद्धतीने घडतंय? कसं काय? तो म्हणतो योहानाचा 11वा अध्याय 28व्या वचनामध्ये, अहो भाराकांत जनो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला शांती देईन. योहान 14:27 मध्ये तो म्हणतो, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ आणि भयभीत होऊ देऊ नका. कस काय म्हणतो? मग
संकट तर येणार, समस्या तर येणार, प्रॉब्लेम तर येणार, आजार तर येणार, आणि येशू ख्रिस्त शांतीचा देव इथे आहे. माझ्या प्रियांनो, ज्या वेळेला अल्मायटी गॉड, सामर्थ्याचा देव येशू ख्रिस्त माझ्यामध्ये, तो शांती देणारा देव माझ्यामध्ये, कसा? ऐका, लक्ष देऊ, कान देऊ नाही का? येशू ख्रिस्त आरोग्य देणारा देव जेव्हा राफा आहे, त्याला बसलेल्या फटक्यांनी, त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होते, त्याच्या नावात आम्हाला आरोग्य प्राप्त होते. तो मृत्युंजय ख्रिस्त आहे, त्याने मृत्यूची नांगी मोडलेली आहे, सार्वकालिक मृत्यू नष्ट केलेला आहे, आणि तो विजयी परमेश्वर आहे. आणि तो जेव्हा राफा, ज्या वेळेला आम्ही येशू तो आमच्या अंतःकरणात ये म्हणतो, त्यावेळेला तो जेव्हा राफा आमच्यात येतो. म्हणजे आम्हाला आजार येतात, त्रास होतो, व्याधी येतात, वेदना येतात, त्यावेळेला तो आमच्या शरीरात आहे, त्याच्यामध्ये आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. आम्ही त्याच्यावर ज्यावेळेला विश्वास ठेवतो आणि ते त्याच्यामध्ये आरोग्य आम्ही रिसीव्ह करतो, प्रोक्लेम करतो, कबूल करतो, आणि सैतानाला रेजिस्ट करतो. कारण वचन आहे परमेश्वराचं, त्या सैतानाला धमकवा, तो तुमच्यापासून पळून जाईल. ज्या वेळेला आम्ही तो विश्वास ठेवतो, तो जेव्हा राफा माझ्यात आहे, तो आरोग्य देणारा देव माझ्यात आहे. घातपात नाश करण्यासाठी सैतान आलाय, रोग आजार संकट आणण्यासाठी माझ्यात आलाय, पण तो आरोग्य देणारा देव तो माझ्यात आहे. तो जेव्हा राफा माझ्यात आहे, तो जेव्हा राफा माझ्यामध्ये आहे, आणि ज्या वेळेला मी कबुली देते, त्यावेळेला तो कार्य करतो. माझ्या प्रियांनो, विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणी संतुष्ट राखू शकत नाही. विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणी संतुष्ट राखू शकत नाही, आणि विश्वास क्रियेविना निष्फळ आहे. ज्या वेळेला आम्ही कबुली देतो, बोलतो बोलतो बोलतो, रक्तस्रावी स्त्री बोलली. मी सगळीकडे उदाहरण सांगते, प्रत्येक मेसेज मध्ये म्हणते मी, ती बोलली का? अतिशय महत्वाचं आहे. माझ्या प्रियांनो, 12 वर्ष 144 महिने रात्रंदिवस रक्तस्राव होणारी स्त्री, आई बाबापासून, नवऱ्यापासून, लेकरापासून, सगळ्यांपासून ही विभक्त राहिलेली. कारण त्या काळामध्ये 16 ओळं पाळलं जायचं, 16 ओळं पाळलं जायचं त्या कालावधीमध्ये. माझ्या प्रियांनो, जर रक्तप्रवाह स्त्रीला होतो त्या कालावधीमध्ये, ती घरात कुणाला स्पर्श करू शकत नाही, कोणत्या गोष्टीला हात लावू शकत नाही, घरामध्ये एका बाजूला तिला बसावं लागतं, कोणत्या समारंभात ती जाऊ शकत नाही, नवऱ्याजवळ घेऊ शकत नाही, नवऱ्याचा स्पर्श नाही, लेकराचा स्पर्श नाही, कारण ज्याला ती हात लावेल ते अशुद्ध मानलं जात होतं. आणि यहुदी लोक तर ते प्रचंड कट्टरपणे पाळत होते. 144 महिने रात्रंदिवस रक्ताचा प्रवाह होत होता. त्यावेळेला काही पॅड नव्हते, कोणत्या गोष्टी नव्हत्या, स्पष्ट झाले. आणि अशा वेळेला किती धुवायचं, किती कशा पद्धतीने कष्ट करायचं, तिच्यातलं रक्त जाऊन 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 ती काय झालं असेल, तिचा एचबी किती राहिला असेल, तिच्या शरीरामध्ये व्याधी की कशा आलेल्या असतील, कारण रक्त पुरवठा नसला तर सगळे आजार येतात, किती वीक झालेली असेल. आनंद नाही, निराशा, समारंभात जाणं नाही, नवऱ्याचा स्पर्श नाही, कुणाचा आई वडिलांचा स्पर्श नाही, लेकरांचा स्पर्श नाही, कोणता आनंद करू शकत नाही. टाकलेलं जीवन तिचं पूर्णपणे होतं, एकलकोंडी जीवन झालेलं होतं. आणि अशा परिस्थितीत धैर्याने त्या जमावामध्ये गेली. अशी स्त्री जर जमावात गेली तर यहुदी लोक तिला दगड मार करायची, आम्हाला अशुद्ध केलं म्हणून. आणि तशा परिस्थितीत विश्वासाने बोलत ती गेली की मी फक्त त्याच्या जगाच्या गोंड्याला स्पर्श केला तर मी बरी होईल. बोलली 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 बोलली, कन्फेशन, कबुली. ज्या वेळेला जेव्हा राफा माझ्यात आहे, त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त होते, त्याच्या रक्तात मला आरोग्य आहे, हे मी बोलते, कन्फेस करते, आणि त्या सैतानाला रेजिस्ट करते. चल निघ, तुला
येशूच्या नावात चालता हो. आजाराचा सैतान, व्याधींचा सैतान जो घातपात आणि नाश करण्यासाठी आला, त्याला मी जेवढ्या येशूच्या नावात रजिस्टर करते, धमकावते, त्यावेळेला तो पळून जातो. तुमची कबुली सतत आणि सतत, कशी परिस्थिती निराशेची दिवस येते, कशा वेदना दिसू दे, त्या परिस्थितीमध्ये तुमचं कन्फेशन, सतत बोलणं तुम्हाला विजय प्राप्त करून देतात, आरोग्य प्राप्त करून देतात. देवाचं गौरव त्या ठिकाणी होतं. तो विश्वास आणि विश्वासाची ती कृती लक्षात घ्या, आम्हाला आरोग्य प्राप्त करून देते. तो जेव्हा राफा पुरवठा मंत्री माझ्यामध्ये, मला कर्ज आहे, मला पैशाचं बाण आहे, माझ्या नोकरीवर प्रॉब्लेम आहे, इथं त्रास आहे, तिथं त्रास आहे, पैसा नाहीये, वसवस आहे घरामध्ये, स्वतःचं घर नाहीये, प्रत्येकाने प्रॉब्लेम आहे. आम्ही म्हणतो सगळी सोंग काढतायत, पैशाचं सोंग नाही काढतायत. मग म्हणतो पैसा असेल तर लोक आहेत, काय पैसा नाही ना तर कोणी नाही, सगळे पाठ फिरवतात. अरे तो प्रॉस्पेरिटी देणारा देव माझ्यामध्ये आहे, सोने रुपये त्याच्यापासून आहे. आम्ही क्लेम केलं पाहिजे, कबुली दिली पाहिजे. आम्ही ते बोला बोला, ती बोलली बोलली बोलली, प्रियानो रक्तस्रावी ती बोलली, तुम्ही कबुली द्या सतत आणि निरंतर. अहो किती काळ, काय 6 महिने झाले, अहो 1 वर्ष झालं, अहो 2 वर्ष झालं. अहो विश्वासाने बोला, टाळ्या वाजून आनंद करून बोला, धन्यवाद करून बोला, नाचून गाऊन बोला की तो माझा पुरवठा मंत्री आहे, तो माझी परिस्थिती बदलवणारा देव आहे, तो मला कर्जातून बाहेर काढणारा देव आहे, तो माझ्यात राहतो. ती खात्री, तो विश्वास ज्यावेळेला आमच्यात निर्माण होतो आणि त्यावेळेला आम्ही बोलतो, त्यावेळेला मला ती शांती प्राप्त होते. तो शांतीचा देव, आरोग्य देणारा माझ्या आहे. मी बोलले की होणार आहे, घडणार आहे. माझी विश्वासाची, सतत बोलण्याची, कबुलीची आहे, ती मला विजय देऊन जाणार आहे. हा ज्यावेळेला मी विश्वास ठेवते, त्यावेळेला मला शांती प्राप्त होते. आजाराचं भय, नोकरीवरून काढण्याचं भय, प्रिय व्यक्ती सोडण्याचं भय, लोक माझ्यावर उलटण्याचं भय, हे भय सैतानापासून आहे. कारण देवाचा आत्मा सांगतो, मी तुला भयाचा आत्मा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं, परमेश्वर तुम्हाला खात्री देतो. जर तुम्हाला खात्री देतो, जर तुम्हाला खात्री देतो आणि तो खात्री देणारा देव माझ्यामध्ये आहे, तर मी कबुली देईल विश्वासाने. तो देव, तो परमेश्वर, तो माझ्यात राहतो. पुरवठा मंत्री माझ्यात राहतो, आरोग्य देणारा देव परमेश्वर माझ्यात राहतो, जगाचा निर्माण करता तो परमेश्वर माझ्यात राहतो. आणि त्याचं अभिवचन आहे, मी तुला सोडणार नाही, टाकणार नाही, तो 1 मिनिट पण तुम्हाला सोडणार नाही. त्याचं काय पास्टर, तुम्हाला माहिती नाहीये माझ्या गुप्त गोष्टी. अहो माझ्याकडून दारू प्यायली गेली, अहो माझ्याकडून वाईट गोष्टी झाल्या, बायकोला फसवलं, अहो माझ्याकडून नवऱ्याला फसवलं गेलं, अहो माझ्या आई वडिलांना मी शिव्या दिल्या, अहो मी त्यांचा पैसा लुबाडला, अहो माझ्याकडून काय काय चुका झाल्या. काय पास्टरांना कसं सांगायचं माझ्या गुप्त गोष्टी, या तर मी सांगू शकत नाही. म्हणून माझ्यावर हाल झाला, म्हणून माझ्यावर एक कर्ज झाला, म्हणून माझ्यावर शाप आले. अहो तुमचे शाप तुम्ही कृती करण्याच्या आधी त्याने मध्यस्थापार मोडले. कबूल करा, फक्त कबूल करा. एकदा त्याला स्वीकारलाय, तुमचे सगळे शाप, तुमचे सगळे पाप, तुमच्या घडणाऱ्या चुका, घडणाऱ्या पुढे घडणाऱ्या चुका सगळ्या तो माफ करतो. म्हणून चुका करायच्या नाहीये, हे लक्षात ठेवायचं. कारण डुकराला आणि कोकराला जर चिखलामध्ये टाकलं घाणेरड्या, तर डुक्कर तिथे लोळत राहतो, पण ते कोकरू बॅ बॅ करत परत येतं. मेंढपाळाच्या पायाचं बळ गोटाळत राहतो, त्याला अंग घासतो आणि दाखवतो, फिरतो त्याच्याकडे, तोपर्यंत बॅ बॅ करतच राहतो, जोपर्यंत त्याला स्वच्छ केलं जात नाही, तो ती घाण सहत नाही, त्याला होत नाही सहन. येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला आम्ही स्वीकारतो त्यावेळेला पापात राहत नाही, त्याचं चिन्ह येते. रेस्टलेस होतो, बेचैन होतो, हे नको आहे, कारण तो माझी आकडी आणि काठी आहे.
त्याच्या आकडीने काठीने मी कुठेही गेलो तर तुम्हाला ओढतो त्याच्या जवळ. तो त्याच्यापासून मी एक क्षण दूर राहू शकत नाही, कारण तोच माझ्यामध्ये. तो मी कसाही असू दे, काही चुका माझ्याकडून झाल्या तरी तो मला सोडणार नाही, कारण मी या पापी जगात राहत असताना पाप माझ्यात राहणार नाही, जग माझ्यात राहणार नाही, मी जगात राहणार आहे. जग कसं आहे, पापी आहे, पण मी या जगात राहणार आहे आणि माझ्यामध्ये ख्रिस्त आहे. मी मीठ आहे, मी जगाचा प्रकाश आहे. माझा देव जगाचा प्रकाश आहे म्हटलेला तो माझ्यामध्ये आहे, म्हणजे मी त्याचा प्रकाश कॅरी करून सगळीकडे जाते. मी त्याच्या दृष्टीने अनमोल आहे. त्याचं वचन यशया 43 सांगतं, तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे. जर आम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहोत का? कारण आहोत तोच जगाचा निर्माण करता आमच्यात राहतो, परमेश्वरच आमच्यामध्ये राहतो, तर आम्ही किती अनमोल आहोत. त्याचे सगळे ऍट्रिब्यूट्स, त्याचं सगळं सामर्थ्य, त्याचं सगळं गुणवैशिष्ट्यच माझ्यामध्ये आहे. त्याचं कार्य करण्याची शक्तीच माझ्यामध्ये आहे. मी फक्त ते बोललं पाहिजे माझ्यासाठी आणि इतरांसाठी. मी फक्त माझ्यासाठी शांती नाही मला मिळणार आहे, मी इतरांसाठी शांती करणार होणार आहे. आता पुढचं, आम्ही कोण आहोत? तर आम्ही पीसमेकर आहोत. पीसमेकर, शांती करणारे आम्ही आहोत. जे आम्हाला शांती नव्हती, जे आम्हीच वसवस करणार आहे, आम्हीच चिडणार आहे, आम्हीच राग करणार आहे, छोट्या छोट्या गोष्टीने चिडून जाणार आहे, आता असं कराल, आता असा सोडून गेल म्हणणार आहे. अशी बोलली का? बघते त्याच्याकडं. असं म्हटला का? बघते आता सरळच करते, असंच करल, तसंच करल. अशा स्वभावाचे आम्ही. बरोबर? माझ्याबद्दल बोलायची हिंमत कशी झाली, माझ्याबद्दल असं करायची हिंमत कशी झाली? आत्ता बघतो, आत्ता बघते तिच्याकडं, आत्ता सरळ करतो. हे म्हणणारे आम्ही. छोट्या छोट्या गोष्टींना रागिष्ट होणारे आम्ही, छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणारे आम्ही, पळ काढणारे आम्ही. त्या आम्हाला तुम्ही शांती करणारे व्हाल असं म्हटलंय, कारण तो शांतीचा देव आमच्यामध्ये आहे. मत्तयाचा 5वा अध्याय 9व वचन, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. स्पष्ट देवाचं वचन सांगतं, जे शांती करणारे ते धन्य, जे शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाची मुलं म्हणतील. शत्रू त्रास देतोय, तुटून पडतोय, मग मी त्याचा सूड घेईल. परमेश्वराचं वचन आहे, सूड घेणं माझ्याकडे आहे. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. गलतीकारास पत्राचा 5वा अध्याय 22वा वचन, गलतीकारास पत्राचा 5वा अध्याय 22वा वचन, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा व विश्वासूपणा आहे. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न तयार होणारे, निर्माण होणारे फळ शांती आहे. म्हणजे ज्या वेळेला परमेश्वर माझ्यामध्ये राहतो, या यावे माझ्यात राहतो, येशू माझ्यामध्ये राहतो, येशू ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो, त्याचे सगळे ऍट्रिब्यूट्स माझ्यामध्ये राहतात, त्यावेळेला माझ्यातून शांती निर्माण होते. प्रियांनो, माझ्यातून शांती निर्माण होते. म्हणजे मी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी शांती निर्माण करणारी होते, शांती निर्माण करणारा होतो, सूड घेणारा नाही. कारण देवाचं वचन स्पष्ट सांगतं, आत्म्याचं फळ तुमच्यामध्ये, आत्म्याचं फळ केव्हा दिसेल? येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. तुम्ही येशू ख्रिस्तात रोवले गेलेले आहात, मुळावलेले आहात. हे केव्हा दिसेल? ज्या वेळेला तुमचं फळ पाहून लोक तुम्हाला ओळखतील. मग तुमचं आत्म्याचं फळ काय सांगितलेलं आहे? शांती आहे. मग ते शांती करणारे होते. वी आर पीस मेकर. कसं शक्य आहे पास्टर?
आमच्या ह्यांना तर फार राग येतो, थोडस काय बोललं की उसळतात. मलाही पटकन राग येतो, चुकीची गोष्ट सहन होत नाही. मलाही खूप राग यायचा, सहन व्हायचं नाही. हे चुकीचं नाही, नाही मला नाही चालणार, हे आता असं बरोबर झालं पाहिजे, वाटतं ते करेल, मी उलटा पालट करेल, आकाम तांडव करेल, नाही हे असंच झालं पाहिजे, काम हे पटकन झालं पाहिजे. उशिरा काम मान्यच करत नव्हते, हे झटपट झालं, शिस्त अशी शिस्त पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. देव बदलवतो, देव बदलवतो. या व्यक्तीने असं केलं, नाही नाही मी त्यांना जाऊन बोलल, सरळ करल, मी असं करल, मी तसं करल. मी 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 अहमपणा, गर्व देव बदलवतो, पूर्णपणे बदलवतो. जेव्हा येशू ख्रिस्त आमच्यामध्ये येतो त्यावेळेला तो त्याच्यासारखा आम्हाला करतो. म्हणून म्हटलं जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, म्हणजे मी जे केलं त्यापेक्षा अधिक महत्कृत्य, अधिक चमत्कार तुम्ही करा. मत्तय 5:9 मध्ये म्हटलंय की जे शांती करणारे ते धन्य, आम्ही धन्य आहोत. काय त्याच्यात दम नाही म्हणून गप्प बसला, काय तिच्यात दम नाहीये म्हणून गप्प बसली, तिच्यात ताकदच नाहीये, ती काही करूच शकत नाही, आणि तो काही करूच शकत नाही म्हणून शांत बसले. शेजारचे म्हणतात या कुटुंबाला हे कुटुंब काही करू शकत नाही, त्याच्यात आहे का हिंमत, आहे का ताकद, आहे का आमच्या समोर उभं राहायची. अहो ते असं बोलतात, ताकद आहे का, हिंमत आहे का? बघा नातेवाईक नावं ठेवतात, तुम्ही उत्तर देत नाही, बोलत नाही. पण माझं युद्ध कोण लढतं? परमेश्वर लढतं. मला उत्तर कोण देतो? परमेश्वर देतो. माझ्या प्रियांनो, आम्ही सूड घेतला, आम्ही उत्तर जाऊन दिलं, आम्ही जशाच तसे वागलो तर सैतानामध्ये आमच्यामध्ये काहीच फरक नाही. सैतानाची लेकरं आणि देवाची लेकरं यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण सैतानाच्या लेकरांमध्ये सैतान राहतो, जो घात आणि पात करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी आला, सूड घेण्यासाठी आलेला आहे. देवाच्या लेकरांमध्ये येशू ख्रिस्त राहतो, जो जीवन देण्यासाठी आलेला आहे, शांती देण्यासाठी आलाय, आनंद देण्यासाठी आलाय, रिस्टोरेशन करण्यासाठी, पुनर्बांधणी करण्यासाठी आलाय. जे तुटले, जे मोडले ते परत एकदा बांधण्यासाठी तो आलेला आहे, पुन्हा नवीन सुरुवात करण्यासाठी आला. आणि तो देव त्या येशू ख्रिस्ताला जो स्वीकारतो त्याच्या अंतःकरणात राहतो. तो देव शांती करणारा परमेश्वर माझ्यात राहतो. मग शांती निर्माण करण्यामध्ये अडखळणं अडचणी काय येतात? स्तोत्रसंहिता 29:11 मध्ये म्हटलंय, परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल, परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल. परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल आणि परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल. म्हणजे आम्ही आमच्या सामर्थ्याने हे शांती निर्माण करू शकत नाही, आम्ही आमच्या सामर्थ्याने लोकांना क्षमा करू शकत नाही, आम्ही आमच्या सामर्थ्यानं शांत बसू शकत नाही, आम्ही आमच्या सामर्थ्यानं वाट पाहणारे बनू शकत नाही. तर तो ते सामर्थ्य पुरवतो. पण केव्हा? ज्या वेळेला आम्ही कबुली देतो, बोलतो. यशाया 26:3 मध्ये म्हटलंय, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर आहे त्यास तू पूर्ण शांती देतो, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो, विश्वास तुझ्यावर असतो. आता पहिलं बघायचं आपल्याला, आमच्यामध्ये अडखळणं काय येतात शांती निर्माण करण्यासाठी. शांती निर्माण करण्यासाठी अडखळणं पहिला म्हणजे अविश्वास. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 1 वचन, म्हणून आपण विश्वासानं नीतिमान ठरविलेले आहोत, म्हणून आपणास आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. लक्षात घ्या, आपण विश्वासाने नीतिमान ठरवले, विश्वास ठेवलेला आहे.
येशू ख्रिस्त आमच्यात, त्याची धार्मिकता आम्हाला काय आली, कशी मिळालेली आहे, त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर होय तो माझ्यासाठी, माझ्या पातकांसाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला, तो स्वर्गात चढला की त्याच्या उजवीकडे असताय आणि त्याला मी तारणारा देऊन माझ्या अंतःकरणात ठेवते. मी विश्वासाने त्याला म्हणते ये माझ्या अंतःकरणात, तूच माझा देव आहे, तुझं पडदा मला कोणी देव नाही. विश्वासाने हे मी कन्फेस करते, त्यावेळेला त्याचं नीतिमत्व, त्याची धार्मिकता मला प्राप्त होते. माझ्या प्रियानो, ज्या वेळेला त्याची धार्मिकता विश्वासाने मला प्राप्त होते, त्यावेळेला मला शांती प्राप्त होते. हा विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. पण ज्या वेळेला अविश्वास निर्माण होतो, देव जगाचा निर्माण करता परमेश्वर तो माझ्यात आहे, हा मी त्याला स्वीकारलाय, पण आता माझ्याकडून चुका किती होतात, पण आता माझ्याकडून पाप किती होतात, आधीचे किती आमच्या वडिलांकडून किती गोष्टी घडल्या, जुन्या काळात मी काय काय केलं. सैतान आठवून देतो, तू हे करत होतास, तू असा वागत होतास, तू हे केलेलं आहे, तू तर असं नाश केलं, त्या कुटुंबाचा नाश केला, या कुटुंबाचा नाश केला, तू या गोष्टी केल्या, त्या गोष्टी केल्या. त्याच्यामुळे तुला ते भोगावं लागणार हो पुढं. मग लोक म्हणतात कर्म कर्म, कर्माची फळं भोगावी लागतात. आठवत लोक म्हणतात सत्य आहे ते, अहो तुम्ही जे केलं ते तुम्हाला भोगावं लागणार, पुढे येणार ते तुमच्या समोर. पण 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 माझा येशू ख्रिस्त म्हणून माझ्या रक्ताने तुझं पाप धुतलं गेलं, त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व तुम्हाला प्राप्त झालं. दोषविरहित, डागविरहित असा परमेश्वर तुम्हाला पित्याच्या समोर, स्वर्गीय पित्याच्या समोर उभं करतो. तुमचं कोणतंच पाप, तुमचे कोणते शाप, तुमचं पुढचं भविष्य थांबू शकत नाही, तुमचं जीवन उद्ध्वस्त करू शकत नाही. प्रियांनो, ही खात्री तो देतो, हा विश्वास आमच्यात असला. कुजबुजतो कोण? सैतान. तुमच्या जुन्या गोष्टी आठवून देतो कोण? सैतान. कारण यशा 43 मध्ये स्पष्ट देवाचं वचन आहे, कमांड आहे, आज्ञा आहे, जुन्या गोष्टींची आठवण करू नकोस, मी तुझ्यासाठी नवीन गोष्टी करत आहे. त्याला ज्याला मी स्वीकारतो त्यावेळेला तो नवीन गोष्टी आमच्यासाठी करतो. जुन्या गोष्टींची आठवण करू नका, केलेली पाप टाकून द्या, त्याच्या रक्ताने तो धुतो, तो आठवत नाही, आठवून देतो तो फक्त सैतान. ज्या वेळेला तुम्हाला आठवून दिलं जातं तुमचं पाप, तुमचा दोष, तुमच्या कानामध्ये तो सैतान आठवून देतो. व्यक्तीच्या द्वारे, आमच्या विचारांच्या द्वारे, आमच्या समोर आलेल्या संकटाच्या द्वारे सैतान सांगतो, बघ हेच तू केलं ना दुसऱ्याच्या जीवनात, हेच तुला भोगावं लागतं. नाही प्रिया, इर्म्यामध्ये तर खूप सुंदर देवाचं अभिवचन, खतरनाकपणे भीती येईल असं पण, ज्याच्या वेळेला मी ते वाचते त्यावेळेला धडकी भरते. दुष्यंत आयुष्यभर दुष्कर्म करत राहिला, पण शेवटच्या क्षणाला त्याने पश्चाताप करून जर तो परमेश्वराकडे आला, त्याला तारणार दे म्हणून स्वीकारलं, तर त्याचं सगळं पाप नाहीच होतं, स्वर्गाच्या राज्यात त्याला प्रवेश येतो. क्रूसावर ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला टांगण्यात आलं, त्याच्या वेळेला त्याच्या दोन्ही बाजूला चोर होते. पहिला स्वर्गात प्रवेश करणारा, त्याच्या रक्ताने धुतलेला, शुभ्र वस्त्र परिधान केलेला, अभिवचन प्राप्त केलेला की तो आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील, तो खुली, तो पापी, त्याचं पाप धुतलं गेलं. माझ्या प्रिया, तो देव तुमची कोणतीच पाप आठवत नाही. शेवटच्या क्षणाला आयुष्यभर त्यानं पाप केलं. आणि देवाचं वचन असं आहे माझ्या प्रियांनो, जो आयुष्यभर धार्मिकता करत राहिला, पण शेवटच्या क्षणाला जर त्याने परमेश्वराचा नकार केला, तर त्याने आयुष्यभर केलेली धार्मिकता आणि देवाचं कार्य नष्ट झालं आणि तो नरकात टाकला जाईल. नरकात टाकला जाईल. सावध राहा. देवाचं वचन कडकपणे सांगतं आणि देवाचं वचन कधीच नाही बदलत प्रियांनो, कधीच नाही बदलत. म्हणून सदैव कबुली द्या,
सतत आणि सतत कबुली देत राहा, बोलत राहा. परमेश्वराचं अभिवचन आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. तो माझ्यामध्ये आहे. सैतानात चालतं, त्याला कमांड करा आणि त्याला हाकलून द्या. जुन्या गोष्टींची आठवण करू नका, कारण ही कमांड केलेली आहे. जुन्या गोष्टी आठवून सैतान देतो, त्याला रेजिस्ट करा, धमकवा, चालतो येशूच्या नावात. मी येशूच्या रक्ताने धुतलेला आहे, मी नीतिमान आहे. शुभ्रतेची वस्त्र मला परिधान त्याने केलेली आहेत आणि मी त्याच्या राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचं राज्य माझ्यात सुरू झालेलं आहे. तो माझ्यात राहतो, मी त्याच्यामध्ये राहते. परत योहान 15, तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहते, तर तुम्ही फळ देणारे व्हाल. आलं आता लक्षात? आत्म्याचं फळ शांती. तो माझ्यात राहतो, मी त्याच्यात राहतोय, तर तुम्ही फळ देणारे व्हाल. मग लक्षात ठेवा, अविश्वास हे अडखळ नाही, ते अविश्वास तुम्ही फक्त त्या सैतानाला धमकावून हाकलून देऊ शकता आणि परमेश्वराच्या दिलेल्या अभिवचनांना एकूण एक त्याच्या वचनाला कन्फेस करा, कबुली द्या. बोला बोला बोला, ते घडेल. बोला, त्याची वचने बोला, त्यांनी दिलेली अभिवचने बोला आणि ते घडेल. निराशा आणि दुःख आमच्या जीवनात येतच राहणार. सैतानाची शस्त्र येते, पण आम्ही ज्यावेळेला बोलतो आणि रेजिस्ट करतो, सैतानाला धमकावतो, त्यावेळेला तो पळून जातो. कारण आनंद देणारा देव तो आमच्यामध्ये आहे. त्याला आदामाने हवेला निर्माण केला आनंद देण्यासाठी. अहो काय करायचं, आम्ही समाधानी लोक आहोत. देव जसा ठेवेल तसं राहण्यात आम्हाला समाधान वाटतं, आम्हाला आवडतं. का? राजाधिराज जगाचा निर्माण करता तो परमेश्वर तुमचा देव आहे. सगळं उत्तमातलं उत्तम तो तुमच्यासाठी द्यायला तयार आहे. सोनं रूप त्याच्यापासून आहे. वाचाई यशाया 54. निर्माणाने मी तुझा पाया घालल्यास अभिवचन देणारा देव. अहो नाही, ओ पैसा नाशाचं कारण आहे. पैसा आला ना की आम्ही पापात पडतो. पैसा फार वाईट. गरिबीत आहे तो देवाकडे राहतो, गरिबीत धार्मिक राहतो. पास्टरांकडे गाडी आहे, अरे पास्टरांकडे बँक बॅलन्स आहे, अरे बघा देवाचे लोक नाही, जगिक लोक आहेत. जपून राहा. देवाचं वचन सांगतात पण जगिक आहे. अहो त्यांच्याकडे 4 गाड्या पाहिजेत, बंगला पाहिजे त्यांचा. राजाधिराज परमेश्वर जगाचा निर्माण करता, सोने रुपये माझ्याकडून आहे म्हणणारा, निर्माणाने तुझा पाया घालणारा तो परमेश्वर तुमचा बाप आहे. बाप असा श्रीमंत आणि बाप जगाचा निर्माण करता, तर तुम्हाला सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी मिळाल्याच पाहिजे. विश्वासाने रिसीव्ह करा. पैसा, धन, संपत्ती, लेकर हे सगळे देवाचे आशीर्वाद आहे. पण हे आशीर्वाद काय तेवढं आहे का? पण हे आशीर्वाद ज्या वेळेला आमचा देव बनतो त्यावेळेला आमच्यासाठी ते शाप होतो. पैसा ज्या वेळेला आमचा देव बनतो, सत्ता ज्या वेळेला आमच्या मस्तकात जाते तो आमचा देव बनतो. मी सर्व म्हणतो, मी वाटतं ते करू शकतो, मी असा करेन, मी याला पायाखाली तोडेन, मी हिचा नाश करेन, मी हिला असा उडवेन, मी हिला बाहेर काढेन. हे ज्या वेळेला म्हणतो त्या वेळेला तो नाश करतो. ते सैतान बोलतो, लुसिफर बोलतो. देवाचा लेकरू कधीच बोलत नाही. मग त्याचा बायबल पाठ का असे ना, मी म्हणणारा लुसिफर सैतान. माझा देव माझा परमेश्वर युद्ध लढेल. माझा परमेश्वर सर्व गोष्टी उपलब्ध करून देईल. माझा देव माझ्यासाठी उत्तमातलं उत्तम देईल. माझा देव येशू ख्रिस्त पुरवठा मंत्री आहे. तो मला सर्व उत्तमातलं उत्तम देणारच देणार आणि मी ते रिसीव्ह करतो येशूच्या नावात. तो मला कर्जातून बाहेर काढेल आणि तो माझा बँक बॅलन्स बनेल. प्रॉब्लेम मधून जात होता, त्याचं उदाहरण परमेश्वराने दिलं. स्वतः या याज्ञेने दिलंय. परमेश्वराने त्याच्याबद्दल सांगितलं की त्याच्यासारखा नीतिमान कळी नाही. तो तर खूप रिच होता, श्रीमंत होता, खूप श्रीमंत होता. दावीद श्रीमंत होता, श्रीमंत होता. अब्राहम श्रीमंत होता. अब्राहमाला तर विश्वासाचा पिता म्हटलंय. मल्कीसदेकाला दशमांश देत होता आणि येशू ख्रिस्ताला मल्कीसदेक म्हटलंय. वा, खूप गोड गोष्टी परमेश्वर आज तुम्हाला सांगत आहे माझ्या प्रियांनो.
स्वीकारा ते. जुनं वर्ष संपत चाललेलं, नवीन वर्षात पदार्पण करायचंय. देवाचा आत्मा तुमच्यासाठी बोलत आहे. तो तुम्हाला पीस मेकर करत आहे. तो तुम्हाला त्याची शांती देत आहे. ऑलरेडी ती तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला प्रोक्लेम करायची आहे. तुम्हाला त्याची कबुली द्यायची आहे. तुम्हाला ते डिक्लेअर करायची, फक्त स्वतःच्या जीवनात नाही, कुटुंबातच नाही, काम करतो त्या ठिकाणी, जिथे राहतो त्या ठिकाणी, ज्या चर्चला जातो त्या चर्चमध्ये, जिथे जिथे तुम्ही जा, ज्या ज्या व्यक्तीच्या जीवनात तुम्ही प्रवेश करा, अब्रामाचा आशीर्वाद तो तुम्हाला देत आहे. त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तुमच्याद्वारे शांती प्राप्त होईल. तुम्ही पीस मेकर व्हालच व्हाल. अडकळण काय काढून टाकायचं आहे? अविश्वास काढून टाकायचा आहे. निराशा आणि दुःख पायदळ तुडवायचं आहे आणि कन्फेस करायचं, बोलायचं. पुढचं मत्सर, तुलना, या अडखळण आहे शांतीमध्ये. स्तोत्रसंहिता 12:20. वाईट बोलणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणाऱ्याच्या मनात हर्ष असतो. तुलना, कॉम्पिटिशन, निंदा, वाईट योजना, मसलती करणं, याला पाडा त्याला पाडा, ह्याला असं करा, याच्यासाठी असं करा तसं करा, रात्रंदिवस एकत्र बसून त्यांच्या विरोधात योजना करणं, हे कोण करतं? सैतान करतो. त्यांच्या अंतःकरणात शांती नसते. परमेश्वर म्हणतो, भले मग देवाची वचन पाठ करू देते, शांती नसते. फळ फळ आत्म्याचं फळ शांती. आत्म्याचं फळ शांती. ते पीस मेकर होता. आणि येशू ख्रिस्त तुमच्यातून लोकांना दिसला पाहिजे, जो शांती करणारा आहे. मीपणा, गर्व, अहंकार. रोमकरास पत्र 16:20. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवेल. सैतानाला. सैतान कोण? लुसिफर. लुसिफराचं सगळं मोठं पाप काय? कमेंट, गर्व, मीपणा. मी परमेश्वराचा, मी सर्व, माझी सत्ता, माझी ताकद, माझा पैसा, माझं सौंदर्य, माझी लेकरं, माझी संपत्ती, माझं राज्य. कोण करतो? सैतान. ज्या वेळेला आम्ही मी म्हणतो, त्यावेळेला सैतान ते कार्य करतो आमच्यातून. माझ्या प्रियांनो, देवाचा आत्मा कधीच असा करू देत नाही, कारण तो शांतीचा देव आहे. आणि त्याची ती पवित्र शांती फक्त देवाचंच गौरव करते, देवालाच उंचावते. त्या व्यक्तीमध्ये मीपणा, गर्व, अहंकार नाही. त्या व्यक्तीला पूर्ण स्वतःची जाणीव असते, आपण कोण आहोत आणि आपल्यात कार्य करणारा कोण आहे. ती व्यक्ती ओळखते स्वतःला, मी का पीस मेकर आहे? कारण प्रिन्स ऑफ पीस, शांतीचा राजकुमार, शांतीचा अधिपती तो माझ्यात राहतो. तो पुरवठा मंत्री माझ्यात राहतो, म्हणून मला सर्व गोष्टींचा पुरवठा होतो. तो ज्ञानाचा स्रोत परमेश्वर तो माझ्यात राहतो, म्हणून मला ज्ञान प्राप्त होते. म्हणून माझं कार्य उत्तमातलं उत्तम होणार, कारण ते परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे करून घेतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःचा मीपणा बाजूला करून देवाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत जर तुम्ही देवाला गौरव देत असाल, तर त्या तुमच्यामध्ये देवाची शांती आहे. प्रियांनो, छोट्या छोट्या गोष्टीत. जर लोभ असेल, अतृप्तता असेल, तर परमेश्वराची शांती तुमच्यामध्ये नाही. असमाधान, देवाची शांती नाही. भय, अडखळण आहे आमच्या जीवनामध्ये, कारण देवाचं अभिवचन आहे माझ्या आपल्याला स्पष्ट. देवाचा आत्मा सांगतो, मी तुम्हाला भयाचा आत्मा दिला नाही, तर तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. यशायाचा 32:17 वचन. नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फळ सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. निर्भय जीवन. नीतिमत्ता केव्हा प्राप्त होते? धार्मिकता. येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यावर त्याची धार्मिकता मला प्राप्त होते.
मग त्याचं फळ काय सांगितलं? त्याचा परिणाम काय? शांती. स्पष्ट देवाचं वचन आहे, नीतिमत्तेचा परिणाम शांती. व तिचं फळ, त्या शांतीचं फळ सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. जर शांती आमच्यामध्ये, त्याचं फळच येते. शांतीचं फळ काय? निर्भयता, भीतीच नाही. अरे काय होणार आहे, कोण काय करू शकणार आहे, माझा देव माझ्यासाठी इथं राहतो, माझा देव माझ्यामध्ये राहतो. ही गरिबी, हा आजार, हे प्रॉब्लेम हे काहीच करू शकत नाही, कारण याच्यातून सोडवणारा देव तो माझ्यामध्ये. तो म्हणतो तुझ्या सहनशीलतेच्या पलीकडे मी तुझी परीक्षा होऊ देणार. परीक्षा कोण घेतो? सैतान घेतो. येशू ख्रिस्ताची पण परीक्षा घेतली ना त्यांनी. सैतानाने येशू ख्रिस्ताची पण परीक्षा घेतली. कामाला परीक्षेतून जावं लागतं. देवाला काय गरज आहे परीक्षेतून जावं? अरे त्यामुळे तुमची पारख होते, तुमच्या विश्वासाची पारख होते. तुम्हाला घर वापसी पाहिजे का खरा येशू ख्रिस्त पाहिजे? सगळं सुख मिळाल्यानंतर येशू ख्रिस्त पाहिजे की नाही? मला माझा देव मला पाहिजे, तो माझा आहे, तोच मात्र देव आहे. ह्याच्या वेळेला माझा ठाम विश्वास होतो, मी त्याची आहे तो माझा आहे, मी त्याच्यात राहते तो माझ्यात राहतो, त्याचं स्वर्गाचं राज्य माझ्यात सुरू झालेलं आहे, मला सर्वकालीन जीवन प्राप्त झालेलं आहे ऑलरेडी, आणि मी स्वर्गाची वारीस आहे. हा माझा विश्वास निर्माण होतो. त्यावेळेला मी पाठीमागं वळणार नाही. बघणार, भय निघून जात. भय हे अडखळ नाही, आजार अडखळ निर्माण होतात त्या शांतीमध्ये, कारण विश्वास नाही. माझ्यामध्ये परमेश्वर राहतो. अपयश येऊ दे, कोणी मला समजून न घेणार असू दे, माझ्यात त्याची शांती आहे. अहो मला ते समजूनच घेत नाही, त्यांना समजतच नाही मी त्यांच्यासाठी काय धडपड करते. अहो त्यांना मी काही केलं तर ते चुकीचंच दिसतं. धन्यवाद त्या परमेश्वराला, देव तुमच्यात कार्य करत आहे, कारण तो शांतीचा देव तुमच्यामध्ये आहे. तो मनुष्य बदलवणारा देव, तो परिस्थिती बदलवणारा देव, तो समय बदलवणारा देव, तो परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. शांतीचा देव, हा विश्वास ठेवा आणि ते बोला 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 बोला. परिस्थिती बदलवणारा देव, व्यक्ती बदलवणारा देव, मला बदलवणारा देव, समय बदलवणारा देव, तो माझ्यामध्ये राहतो. जो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, तो माझ्यामध्ये राहतो. हे बोला. शांतीमध्ये, शांती निर्माण होण्यामध्ये अडखळ का होतात? पूर्ण समर्पण नाही. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, जगाचं जीवन पण पाहिजे, जगाचे लोक पण पाहिजे. चर्चमध्ये आलोय प्रार्थनेसाठी, परमेश्वरासाठी एक होण्याच्या पेक्षा कुणाचा मोबाईल आला, कोण काय बोलतंय, कोण काय म्हणतंय, लक्ष, पूर्ण समर्पण नाही. देव मान्य करत नाही. ते मला घेणं नाही तिथं काही का होईना. मी आता देवामध्ये म्हणजे पूर्ण देवा. मला घरातलं काही घेणं नाही, घरातलं विचारायचं काही का होईना. ते तो जर माझ्यात राहतो, सगळं सांभाळायला तो समर्थ आहे. अहो इकडची काडी तिकडे आम्ही आणू शकत नाही माझ्या प्रियांनो. इथून कुणाचं संरक्षण आम्ही करू शकत नाही. कोणाची परिस्थिती बदलू शकत नाही. स्वतःची परिस्थिती बदलवता येत नाही आपल्याला. आम्ही म्हणतो मी असं करेल, मी तसं करेल, काही करू शकत नसतो आपण. काही करू शकत नाही. करता करविता परमेश्वर येशू ख्रिस्त, फक्त करणारा तो आहे. मग त्याला माहिती आहे, तो सर्वज्ञ आहे. ओमनीप्रेझेंट, ओमनीपोटेंट आणि ओमनीसायंट गॉड, सर्वव्यापी परमेश्वर, सर्वज्ञ परमेश्वर, सर्वशक्तिशाली परमेश्वर, तो आमच्यामध्ये. त्याला माहिती आहे माझ्या आवडत्या व्यक्तींच्या जीवनात काय घडतं आणि काय नाही. तो पाहून घेईल ना काय करायचं ते. आता माझा संबंध माझ्या परमेश्वरासंग. लोक कोणी दिले, त्यानं दिलंय. काम कोणी दिलंय, परमेश्वरानं दिलंय. सगळं काही कोणी दिलंय, परमेश्वरानं दिलंय. मग तो पाहून घेईल ना. मी का फोन करून आणि विचार करून यायला त्याला बोलत बसणार आहे? मी का घराचा विचार कर, आता केलं असेल का, तिनं का घरात स्वयंपाक करून ठेवला असेल की नाही, आता पोरं आले असतील की नाही ट्युशन वरून, नाही आता पैसे गेल्यानंतर मला जायला पण पैसे व्यवस्थित असतील का, घरी गेल्यानंतर हे चिडतील का, मग घरामध्ये चिडचिड होईल का, मग सासू चिडेल का, मग हे असं होईल का, मग तसं होईल का.
सोडून द्या ते सगळे विचार, मला घेणं नाही, सगळं तो सांभाळायला समर्थ आहे. परमेश्वर सर्व शक्तिशाली परमेश्वर, सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. तो माझ्यामध्ये राहतो, तो सर्व काही पाहिलं, तो सर्व काही करेल. मला ह्या गोष्टी बघण्याची गरज आहे. म्हणून म्हटलं अहो कष्टी व भाराक्रांत तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला शांती देते. जग देते तसे मी देत नाही. तुम्ही जगाची शांती का ठेवता? विचार करून असं होईल का, मी तसं करेन, मी तसं करेन, मी हे करेन, मी ते करेन, मग फोन करून ह्याला मग त्याला, आणि काय झालं, मी काय करू शकतो, मी काय करू. कशाची काय, तुमची मदत कुणालाही सांगू शकत नाही. हा, तुमच्यातून परमेश्वर दुसऱ्यांना मदत करण्याचं सामर्थ्य अजून तुमच्यामध्ये वाढवेल. पण तुम्ही तुमचा वेळ परमेश्वराला द्या. आधी परमेश्वराला प्रथम स्थान. जर परमेश्वराला प्रथम स्थान देत नाही तर परमेश्वर तुमचं स्थान दुसऱ्याला देईल. खबरदार, आपोआप घटना घडतील आणि तुमचं स्थान तो दुसऱ्याला देईल. म्हणून परमेश्वराला आधी प्रथम स्थान. लक्षात ठेवा माझ्या, जे देवानं दिलंय ते धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. जे देवानं दिलंय त्याला पूर्णपणे समर्पित व्हा. ज्यावेळेला आम्ही पूर्ण समर्पित होतो, जगाच्या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त परमेश्वराकडे ज्यावेळेला आम्ही लक्ष देतो, पूर्ण त्याच्या अधीन आणि स्वाधीन होतो, तो याह्वे जगाचा निर्माण करता परमेश्वर जो पवित्र देव आहे, पूर्ण त्याला समर्पित होतो. नाही तू माझी आकडी आणि काठी, मी पापाचे जीवन सुख याच्याकडे नाही, मी तुझ्याकडेच आहे, आणि कबुली देतो. त्यावेळेला तो शांतीचा देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि तो शांतीचं फळ, आत्म्याचं फळ आमच्या जीवनामध्ये निर्माण करतो. आणि मग योहान 15 तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, म्हणजे तुम्ही फळ देणारे व्हा. पहिले पेत्र याचा 5वा अध्याय 17वं वचन, 7वं वचन, पहिले पेत्र 5वा अध्याय 7वं वचन. त्याच्यावर तुमची सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सर्व चिंता त्याच्यावर टाका. काही गरज नाही मला चिंता करण्याची. मी तुम्हाला सांगितलं इथेची काळी आम्ही तिथं आणू शकत नाही. कोणत्या गोष्टीची चिंता करू नका, परमेश्वराला टाका. म्हणणं खूप कठीण आहे, मी जाते त्याच्यातून, मला माहिती आहे, पण कबुली द्या, सतत कबुली द्या. तशा परिस्थितीतून जात असताना रडत रडत कबुली द्या, सहन करत करत त्यांच्यात कबुली द्या. बोला 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 आणि ते घडेल. तुमचा विश्वास पाहतो परमेश्वर. पूर्ण अंतःकरणापासून येऊ द्या ते, आणि क्षणात परिस्थिती बदलेल. क्षणात परिस्थिती बदलेल. माझ्या प्रियांनो, देवाला आमच्या जीवनात कार्य करू द्या. जो अविश्वास, जी निराशा, जी क्षमा न करण्याची प्रवृत्ती, ती विश्वासाने काढून टाका. ज्या लोकांनी आमचं वाईट केलंय त्यांचा सूड उगवण्यासाठी तयारी करू. त्यांना क्षमा करा, त्यांना परमेश्वराच्या हातात द्या, कारण परमेश्वर तुमचं युद्ध लढतो. तो देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, तो तुमच्यामध्ये राहतो. परमेश्वराच्या सामर्थ्यानंच आजार, गरिबी, वेदना, भांडण, निराशा, एकटेपण, टाकलेलं जीवन, त्रासाचं जीवन, अनेक प्रॉब्लेम, या सगळ्यांवर विजय फक्त परमेश्वराच्या सामर्थ्यानंच प्राप्त होतो. आणि तो सामर्थ्य देणारा देव तुमच्यामध्ये आहे. रोमकरास पत्र याच्या 5वा अध्याय 1 वचन. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरलेले आहोत. म्हणून आपणास आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहोत. विश्वास त्याच्यावर ठेवला तो माझ्या अंतःकरणात येईल, आणि हा विश्वास ज्यावेळेला ठेवून त्याला आमच्या अंतःकरणात घेतला, त्याच क्षणाला सर्व सुन संपलंय, सगळं पाप संपलेलं आहे, सगळे श्राप नष्ट झालेले आहे, आणि फक्त विजय परमेश्वराचा तुमच्यामध्ये.
ज्यानं विजय मिळवलेला तो सेनाधीश परमेश्वर, जेव्हा निसी विजयाचा झेंडा तो आमच्यामध्ये, तो आम्हाला प्रत्येक गोष्टीत विजय मिळवून देतो. आमच्या आजारावर, आमच्या गरिबीवर, निराशेवर, भांडण तंटा, अविश्वास, आमच्या विरोधात केलेले कटकार, सगळ्या गोष्टीवर तो आम्हाला विजय मिळवून देतो. आमचेच नातेवाईक, आमचेच लोक आम्हाला खाली पाडतात, आम्हाला एकटं करतात, आम्हाला वाईट टाकतात. कुठेच आशा नाही, कुठेच आधार नाही आहे, आपलं म्हणणारं कोणी नाही आहे. काही नवीन काही घडेल अशी आशा नाही आहे. अशा परिस्थिती तो म्हणतो मी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही. तो म्हणतो परिस्थिती बदलवणारा, समय बदलवणारा, व्यक्ती बदलवणारा देव तो तुमच्यामध्ये राहतो आणि तो तुम्हाला एक क्षणही सोडणार नाही. रोमकरास पत्राचा 15 अध्याय 13 वचन. आता आशेचा देव विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरून. लक्षात घ्या, आशेचा देव, ज्याची आशा धरून आम्ही थांबलेला आहे, जो आशेने आमच्यासाठी बोलेल म्हणून आम्ही थांबलेला आहे, तो आमचा जे वचन बोलतो ते करतो. कारण यशा 55:11 मध्ये म्हटलेलं आहे, माझं वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे जात नाही. आणि आज त्याचं वचन तुमच्याकडे आलेलं आहे आणि ते वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे जाणार नाही. मी दुर्बळ असेल, मला आठवणार नाही, माझी स्मरणशक्ती कमजोर असेल, माझी सवय असेल, ये रे माझ्या मागल्या, जशी मी आधी वागत होते तशीच पुढे वागेल. कमजोरी आहे, सगळं परमेश्वराने तुझ्या हातात दिलंय. मी समर्पित झालेली आहे तुला काय हवं ते कर. रोम 8:28. देवाने निवडलेल्या लोकांसाठी एकूणात जे काही घडेल ते उत्तमच घडेल. विश्वास ठेवा. तो जे काही घडवत आहे, काही दिसू दे, ते तुमच्यासाठी उत्तमच घडत आहे. ते भीती दाखवणार असेल, निराश करणार असेल, दुःख देणार असेल, अशांती निर्माण करणार असेल, काही असू दे, विश्वास परमेश्वरावर ठेवा. फोकस येशू ख्रिस्तावर ठेवा. त्याने आम्हाला वचन दिलाय, जे काही घडेल ते विश्वासणाऱ्यांसाठी उत्तमच घडेल. तो त्याच्या लेकराला उत्तम तेच देतो आणि तो उत्तम तेच करतो. किती कॉम्प्लिकेटेड असू दे, किती गुंतागुंतीचा प्रश्न तुमच्या जीवनाचा असू दे, की तो सुटूच शकत नाही, अशक्य गोष्ट आहे, ह्याच्यातून या वर्तुळातून या गोष्टीतून बाहेर येऊ शकत नाही, कसंही असू दे, महाराज कसे असू दे, ते मला सिंहाच्या गर्दीतून सोडवेलच. तो तुम्हाला त्याच्यातून सोडवून विजयच देणार आणि तुमच्या शत्रूला त्यांचं रक्त मांस खावं असंच लावणार, कारण त्याचं अभिवचन आहे. तो तुमचं युद्ध लढतो, तो तुमच्या शत्रूला लज्जित आणि वंचित करतो. शाऊल कसा होता? राजा होता, अधिकार सत्ता त्याच्या जवळ होता, पण अभिषेक दाविदाला झाला होता. शाऊल अभिषेक दाविदाच्या पाठीमागे हात धरून लागला होता, कारण दाविदाला परमेश्वराने अभिषेक केलाय, त्याच्यात असणारा दुरात्मा त्याला ते दाखवत होता की माझ्यानंतर दावीद देवाचं राज्य या ठिकाणी निर्माण करणार आहे. आणि म्हणून शाऊल दाविदाच्या पाठीमागे हात धरून लागलेला होता. मग दाविदाने काय केलं? शाऊलाचा सूड घेतला का? 2 वेळेला परमेश्वराने दाविदाच्या हातामध्ये शाऊलाला दिलं. दाविदाने त्याला क्षमा केली. लक्षात घ्या, क्षमा केली, त्याला हाम केला नाही. त्या अभिषेकाचा त्याने सन्मान केला, अभिषिक्त दासाचा सन्मान केला आणि त्याला सांगितलं, तुझा मी सन्मान केला, मी तुझा नाश केला नाही, मी तुला क्षमा केली. आणि परमेश्वराने राज्य दाविदाच्या हातात दिलं आणि शाऊलाला लज्जित वंचित केलं, त्याची लेकरं देखील मारली गेली. कारण देवादी देव त्याच्या लेकरांचं युद्ध लढतो. त्याला हात लावणं म्हणजे, त्याच्या लेकरांना हात लावणं म्हणजे परमेश्वराच्या बुबुळाला हात लावणं आहे, हगायमध्ये दिलेला आहे. माझ्या प्रियांनो, सैतान तुम्हाला ज्यावेळेला हात लावतो त्याला परमेश्वर शांत राहत नाही. त्याला तुम्हाला आनंद द्यायचा आहे, दुःख द्यायचं नाही. त्याला तुम्हाला सन्मान द्यायचा आहे, अपमान द्यायचा नाही. सैतान तुम्हाला अपमानित करायला बघतो. सैतान तुमची अप्रतिष्ठा करतो. यशया 61 मध्ये म्हटलंय, ज्या ठिकाणी तुझी अप्रतिष्ठा झाली त्याच ठिकाणी मी तुला सन्मान प्राप्त करून देईल.
कारण राज्य परमेश्वराचं आहे, सैतानाचं नाही, राज्य नाही. तुमच्यामध्ये देवाचं राज्य सुरू झालेलं आहे ज्यावेळेला तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून तो आशेचा देव तो पूर्ण तुमचा ताबा घेतो आणि तो तुम्हाला शांतीने भरतो. परत वचन ऐका, आता आशेचा देव विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशा करिता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी, देवाच्या सामर्थ्याने अजून आशा प्राप्त व्हावी, अजून सुंदर जीवन, अजून आनंददायी जीवन, अजून पुढचे आशीर्वाद तुम्हाला सतत आणि सतत प्राप्त व्हावे. तो सतत आनंदी करतो, सतत आशीर्वाद करतो. तो कधीच शांतीचा राजकुमार आम्हाला लज्जित आणि वंचित करत नाही, कधीच करत नाही. तो आम्हाला आनंद देतो, तो आम्हाला पवित्र करतो, तो आम्हाला सामर्थ्य देतो, तो आम्हाला प्रॉस्पेरिटी देतो, तो आम्हाला उच्च स्थानावर उभं करतो. तो आमचा कवच आहे, तो आमचं संरक्षण आहे. तो आम्हाला प्रेम प्राप्त करून देतो कारण तो प्रीतीचा देव आहे. तो आम्हाला सर्व उत्तमातले उत्तम लोक आमच्या जीवनात प्राप्त करून देतो आणि तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्याकडून त्याचं कार्य, त्याचं मिशन पूर्ण करून घेतो. कारण कार्य त्याचं आहे, आम्हाला फक्त कबुली द्यायची आहे. होय प्रभू, यशासारखं हा मी तयार आहे, तुझा पवित्रतेचा एंगळ माझ्या मुखाला लाव आणि माझ्या मुखात तू तुझे शब्द घातले, तुझं वचन टाकलं, तुझे नियमशास्त्र माझ्या अंतःकरणात लिहिलेले. इर्मिया 31:33 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याने तो 18 करार केलेला आहे. तो करार कधीच न बदलणारा देव आहे, तो कराराचा देव आहे. त्यानं करार केलाय माझ्याशी, त्याचं वचन माझ्यामध्ये. आणि वचन कोण आहे? शब्द कोण आहे? येशू ख्रिस्त. आणि तो येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो, तो येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो. आपले हात वरती करूया, डोळे बंद करूया आणि पूर्ण समर्पण करूया. तू शांतीचा देव, तू माझ्यामध्ये आहे, तू माझी परिस्थिती बदलवणारा देव, तू माझ्यात राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझा येशू मला प्रिय, माझ्या जीवनाचा तोच आमेन. माझा येशू मला प्रिय, माझ्या जीवनाचा तोच. हालेलुया. अपती विपती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडेना. आमेन. माझा येशू मला प्रिय भार, माझ्या जीवनाचा तोच अपती विपती या जीवन यात्रेतो कधी ना मला सोडेना. अपती विपती या जीवन यात्रेतो कधी ना मला सोडेना. हा जीवन प्रवास कठीण, इथे अनेक प्रतिकूल क्षण. हा जीवन प्रवास कठीण, इथे अनेक प्रतिकूल क्षण. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझा वाटण्याप्रती दीन. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझा वाटण्याप्रती दीन.
माझा येशू मला प्रिय पहा, माझ्या जीवनाचा तोच आधार. आपत्ती विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडेना. आपत्ती विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडेना. तो आदिवंत आहे, हृदयी आनंदाचा झरा वाहे. तो आदिवंत आहे, अल्फा आणि ओमेगा. हृदयी जीवनाचा झरा वाहे. दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भार वाहे. दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी, माझा प्रतिदिन भार वाहे. माझा येशू मला प्रिय फार, माझ्या जीवनाचा तोच आधार. आपत्ती विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडेना. माझ्या येशूची अपरम प्रीती, मला नाही कशाची भीती. माझ्या येशूची अपरम प्रीती, मला नाही कशाची भीती. क्लेश संकट मरण नग्नता पोषण, ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती. क्लेश संकट मरण नग्नता पोषण, ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती. माझा येशू मला प्रिय फार, माझ्या जीवनाचा तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार, माझ्या जीवनाचा तोच आधार. आपत्ती विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडेना. Amen, amen, amen. Hallelujah. 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 Sharabah. Hallelujah. Mahala Sikriyandara Mahasharabala. तो जे बोलतो ते करतोच, करतो त्याला बदलणारा देव आहे. तो आमच्यामध्ये आहे. त्याने आम्हाला अभिवचन दिलंय, तो आम्हाला कधीच सोडणार नाही. तो शांतीचा देव आज त्याची शांती तुम्हाला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्राप्त करून देत आहे. थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो की आम्ही तुझ्याकडे मागितलं कोणी व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नकोस, तर तुझा पवित्र आत्मा आमची भेट घेऊन दे. आणि आज तुमची भेट घेतली, तो आमच्याशी बोललेला, आम्हाला विजय दिला आहेस म्हणून धन्यवाद देतो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तुझी शांती आम्ही क्लेम करतो. भयाचा आत्मा येशूच्या त्याच्यातून तू काढून टाकलेला आहे. तुझ्या सामर्थ्याचा आत्मा, धैर्याचा आत्मा प्रत्येकाला तू देत आहे, प्रॉस्पेरिटी देत आहे आणि कन्फेस कबुली देण्याचं सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीत तू निर्माण करत आहे. विश्वासाने बळकट करून बाबा परमेश्वरा, तुझे सैनिक म्हणून पुढे जाण्यास आणि तुझं कार्य कंप्लीट करण्यास तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालणार असं प्रत्येकाला तू बनवत आहेस. याबद्दल धन्यवाद देतो, धन्यवाद देतो.